उठली सुटली की फोनवर कोण आहे कोणासोबत बोलत राहायचं तू मला सांगते सही हा मी का कोणी दुसरी आहो काय मी तुला काही म्हणणार आहो काय सांग ना मला कोण आहे तर कोणासोबत रोज रोज बोलते तू तर मायला लपून कोण अशी ना तुला सांगलं ना त्याच दिवशी की माझा भाऊ आहे तुला माहित नाही का तुझा मामा कोणता आहे तर सांगला ना मी तुला मग 17 खेप सांगा लागते का तेच ते काही विचारून राहिली बाया तू काही शक घेऊन राहिली मावर बाई खरं सांग ना मला कोणासोबत बोलतं तर मला माहित आहे ना मामा तुला किती फोन करते तर माहित आहे मला किती प्रेमाचा आहे तुझ्या भाऊ तर एवढं खोटं नको बोलू ना एवढं काही लपू नको मापासून एक दिवस गड्ड्यात जाशील की नाही ता मग म्हणशील माझी आठवण येईन तुला की खरंच नाही पोरगी मला म्हणे कोणासोबत बोलू राहिली कोणासोबत बोल सांग ना आता बी मी काही म्हणत नाही तुला सांग ना बोल ना खरं काय काहीच तर नाही कोणासोबत बोलतो मी तुझ्या मामासोबतच बोलतो ना मी तुझ्या मामाला फोन लाव एकटं मी खोटं बोलत असेल तर ते जाऊ दे फोनची गोष्ट जाऊ दे ना मग तुला घरात काय असते दरवाजे बंद करून तू घरात काय करत असतं आणि मी आले की लगे वाजवतो दरवाजा तर लावेल असतं लवकर उघडतही नाही दरवाजा मग लवकर उघडायला काय होते तुले घरात कोणी असते काय काही आहे का लपून ठेल तू ना काही हे पोरगी मावर शक करून राहिली मावर काही वाटते तुला लाज तुझ्या मायवर तुला जन्म दिला ना मीनं त्या मायवर तू शक करून राहिली वागोला मीनं तुला लहानपणापासून मोठ्या लोक तरी काही वाटून नाही राहिली शक घेऊन राहिली मावर ते दिवस पाहायला भेटू राहिले का देवा बापा तुझ्या ते दिवस पाहायला भेटू राहिले का मला बाई पोरगी मावर शक करून राहिली काही बाई बोलून राहिली मला काही खरं नाही रे बापा देवा मला उचल लवकर हे दिवस पाहायला राहिला तू मला तू नाटक करू नको बरं नाटक करू नको तू नाटक करायला आता पोहोचली बरं सांगू राहिली मी मला खरं काय आहे ते सांग मला माहित पडेल आहे पण मला कसं तुझ्या तोंडून ऐक नाही मला काय आहे काय नाही तर आणि तू घरात काय करत असतं एकटी मला ते सांग आणि लवकर तू दरवाजाही उघडत नाही म्हणजे मग तू आता ते जाऊ दे आता मग सांग खरं सांग काचे नाटक जास्त शिल्लक चबरून राहिली का तू मी जे ऐकून राहिली ते तू डोक्यावर चढून राहिली माझ्यापेक्षा शिल्लक चबरून राहिली तू तर आता मायवर शक करते ते मायवर जन्मदात्या मायवर काही लाज वाटू देणं जरा शिक तुले लोक मायचे किती आदर करतात प्रेम करतात आणि तू हे असे शक करता मावर काही लाज वाटू दे जरा शिक जना मनाची शक करू नाही तर काय तर दुसऱ्याच्या माया काही दरवाजे लावू अंदर बसत नाहीत काही घरात इकून पोरगी दरवाजाही ठोकून राहिली तरी उघड्याच्या नावानं पत्ता नाही मग काय धरा आम्ही ना काय समजा आम्ही ना काय करून राहिली आमची माय मग शकीन नाही तर काय तर आणि तो एक शिवलाल काका उठला सुटला की चालला घरी काय असते त्याला आपल्या घरी काय असते काय सांगत असतं तू सांगत असतं काय येत जाय म्हणून घरी नाही तर मी एखाद्या दिवशी की नाही त्याचं कामच काढून सांगून राहिली मी मना प्रेमा खातीर 1 खेप येते 2 खेप येते बापा 8 दिवसातून काय 8 दिवस हजरच आहे तू घरी काय समजा हे एवढा कोणी येत असते का माणूस एवढा कोणता माणूस येते आपल्या घरी कोणीच येत नाही पण तू मला आता शिन मागतायले आता तू शिल्लक चालू नको बरं आता माझा पारा चढला बरं जास्त सांगू राहिली मी तुला सटासट हानी ना आता रपके सांगू राहिली मी जास्त शिल्लक नको चबरू तू काहीची माई बकून राहिली कोणा घातलं तुझ्या डोक्यात हे भूत कोणा घातलं सांगी वांगीचा कार्यक्रम आहे का तुझ्या लाज वाटून राहिली तुला जराशी का बेसरम वानाचे मायवर शक करते ते मायवर कोणत्या पोरी करतात तो मायवर शक आणि कोणत्या पोरी बोलतात अशा तू बोलून राहिली मला अशी तुझ्यासारखी पोरगी पाहिली नाही मी ना अजून म्हटलं बापा माझी पोरगी लय चांगली आहे पण हे अशी कारोड हे मला काही नाही लाज वाटत मला काही नाही वाटत तुला वाटते का मग लाज तू दरवाजे बंद करू घरात बसून राहिली काय करते मग काय फोनवर तर बापा 2-2 घंटे बोलत राहायचं तुझ्या फोन तर जरासा काही रिकामा नसते जशी काही जवान असतो आम्ही 1 मिनिट जर फोनवर कोणाशी बोललो तर म्हणते काय बोल राहिली फोनवर कोणाचा फोन आहे बापा लक्ष देतो तू तर माझ्या फोनवर आणि मी लक्ष दिलं तुझ्या फोनवर तर जीवार येते मग तू निघतं की नाही अटून की रट्टे खाता आता मला सांग फक्त सांग रट्टे खाता की निघतं अटून लवकर आली जीवार आता आली बरोबर आहे ना तू मलाच म्हणत जाय आमच्यावर आली की रट्टे आणि तुझ्यावर असलं की काय हो मग काय म्हणत जा आम्ही तुला हाणत जा का रट्टे मग देवा रे हे पोरगी तर काही बापा काही मस्त आढळून राहिली बापा मला मारायच्या धमक्या देऊन राहिली आता काय करा रे देवा बी काय करा पोरगी मारायच्या धमक्या देऊन राहिली मारायला सांगा आता मारायच्या धमक्याने देऊन राहिली आई तुलेच उदाहरणं देऊन राहिली की तू माझ्यासोबत कशी वागतं आणि मी कशी वागतो तुझ्यासोबत ते सांगून राहिली ना मला फोनवर तू बोलू देता माम्या मावशीसोबत बोलू देता मला कधी तू देता कधी माझ्याजवळ फोन 5 मिनिटं की 10 मिनिटं जरासा फोन दिला तू ना की मी दाखव आण मा फोन मग काय असते असं तुझ्या त्या लपेल फोन मध्ये काय असते बाई लय पोरगी शिल्लक झाली रे बापा देवा बाई हे इथं नांदीने लागेल पुरत आता चल बापा देवा आठवण चल हे दिवस पाहायला भेटून राहिले आपल्याला बापा पोरगी कायचं काय बोलून राहिली खरं नाही बापा आता पोरीनं तर रंगे हात पकडलं जसं काही आता एवढी बोलून राहिली आता हे तर काही ना काही हाती पडलं तिच्या सांगा लागेल शिवलाली नाही तर काही खरं नाही बापा आता काय शिवला काऊन लटकलं ते तोंड काय झालं आले का जमते आता काय सांगा तुले काऊन लटकलं माय तोंड घोळ झाला ना काय घोर काय झाला काऊन म्हणजे काय झालं काय तुले माहित आहे ना माय प्रेम आहे म्हणून एका बाईवर माहित नाही का तुले तेच टेन्शन आहे ना बाबा त्याचं काय टेन्शन घ्यायला लागते बे काय टेन्शन घेऊन राहिला का तू जायचं मस्त आपलं काम करायचं घरी यायचं नाही ना बाबा तोच तो घोर झाला माझी बायको मावर शक करून राहिली ना आणि तिची पोरगी त्या काशीची पोरगी माल्यावरची तिची पोरगी तिच्यावर शक करून राहिली घोर झाला ना घोर झाला ना
अरे बा शिवलाल तुला पटवली बी बा बाई तर संटी पटवता हा तिच्या मागे लेकरू असल्या ते बाई पटवले का तुला काय गड्या मन आहे ना हे तिच्यावरच मन फिरलं होतं ना रे बाबा ते म्हणले पोटे ना म्हणून कसं तिचं माय जुळून आलं बाबा तिले मी पटतो मला ते पटते. त्या बायकोनं पकडलं तुले तर काय म्हणून ती बायको अरे बा कशी कशी शादो येते आखरी शेवटी पोहून आलो मी इकडे अटिसा येऊन बसलो म्हटलं घरी जर राहिलो की बसले का हा पुरी उदळ घेते आपल्याला हे माई बायको. हे मा बायकोचं काही वाटत नाही शाजवलं ते रोज शाजवते मुली पण कसं आहे ती बी आज पकडल्या गेली. मी तिच्यासोबत फोनवर बोलत होतो हा ती बी पकडल्या गेली ना आज तिच्या पोरीन पकडलेल्या का तिली मला तेच टेन्शन आलं. हा ती बी पकडली गेली का कोण तिच्या पोरीन पकडलं का काय हा तर खरंच झाला रे मग हा बिचकते वाटते भाऊ तुझे काय खरं नाही मग हा मेळ होकते वाटते बा तुया गड्या तेच तर टेन्शन आलं गड्या मुले ते पकडल्या गेली ना बाबा कसं होईन काय होईन तेच तर मुली सुसून नाही राहिलं बाबा. मला काय म्हणणं आहे माहिती आहे का 8-10 दिवस आहे तर शांततेत असा बसेल राहतो काही म्हणजे आता इकडे कसं तिच्याशी बोलू नको फोनवर काहीच नाही अजिबात नाही मग त्या घरचं वातावरण शांत होते आणि तिच्या घरचं वातावरण शांत होते. बा मला 1 मिनिट नाही गमत रे बा तिच्यासोबत फोनवर नाही बोललो तो 1 मिनिट बी नाही तुला सांगतो मला दिवसा रात्री तेच दिसते ना बाबा अशी हिरोईन सारखी आहे ना ती काय सांगतो तू तिच्याशी मला गमतच नाही. आता कसं आहे प्रेम झालं की भाऊ आता कसं आहे माणसाला करमतच नाही पण मग असं करणं मग तिच्या पोरीस टाकणं लगन झमकून झटकन एखादा पोरगा पाहून देणं गुतून टाकणं दिले मग तुला रान मग कधी जाऊ शकतो तू तडीसा शक्कर आली कोण नाही मग ना बा तो मेळच नाही येऊन राहिला ना मी तर लाख म्हणून राहिलो तिले की त्या पोरीचं लग्न करून टाक पण तिची पोरगी एवढी भावना आहे ते म्हणते मी लग्न करत नाही शिकतो म्हणते शाळा अशी करून राहिली ते. बघ नाही मा एक काम करतं काय तिच्या मागे शाळेचा कॉलेजमध्ये एखादा पोऱ्याला तिचं लफडं करून दे शाळेची पोरीचं हां तिचं लफडं झालं एकदा कॉलेजमध्ये की मग पुढे काय तर करतं का असं तगड्या तेही केलं असतं पण मी काही जवान नाही गड्या आता कसं मी अर्धा उभार झालो मी माझ्याने काही पटणार नाही ते आता पोऱ्या कोणता पहा मग ते आपल्या गावातली 4-5 पोरी जातात ना कॉलेजले त्याला सांगणं अशी अशी पोरगी आहे पट्टे हे तिला पटायला लाव गळ्या गावातल्या पोरीला आपल्या म्हणजे मग मार्ग मोकळा होते ना मग कसं तिले रंगे हात पकडू आपण तेरी बी चूक मेरी बी चूक मग मी कधी गेलो चालते ते मग मा इकडे जुकाड जमते तिथं तिकडे जमते. कसं गड्या बबन्या हाच एक पर्याय आहे ते पोरगी पटवली कोणा तो मा मेळ लागते बा नाहीतून मग सारा गेम हुकते रे भाऊ. आणि एक तर मी कसं तिच्याशिवाय राहू शकत नाही गड्या माया लवरशिवाय मा मन लय झुरते तिच्याविषयी. एक तर आता व्हॅलेंटाईन डे आहेत याच्यामध्ये आम्हाला टेडी डे चॉकलेट डे सारे साजरे करणार हक डे पण काय सारं काही मेळच नाही येऊन राहिला ना. बरं तू काही टेन्शन घेऊ नको मी पाहतो काय करायचं आहे तर पाठवतो 1-2 पोरी तिच्या मागं मग हो पाठव कर बरं तेवढी शाळा विठ्ठल नामाची भरवली तेवढी माझ्यासाठी. हो मी करतो काय करायचं आहे तर फक्त कसं आता कोणाला फोन नको लावू बरं आता कसं आहे वातावरण सध्या गरम आहे ना लवरले फोन लावू नको ना इकडे बायकोची टंडू नको आता. नाही मी काही कोणाला फोन नाही लावत तू काय आता टेन्शन घेऊ नको. हा चाल मग येतो मी लावतो तुझी फिल्डिंग तिकडे गावात मग आता. हो लाव तू फिल्डिंग लाव. माहिलीला काय शिवल्याचा हक्कातच आहे बा आता कोणता पोऱ्या थांबला त्या पोरीच्या मागे पाठवायले असं कसं असं लपूट पोऱ्या पाहा लागेल की तो फोटो शिकीन तिले असं शिवलालचा जीव आहे बिचारा तिचा जीव जळला शिवलालचा तसं पाहा लागेल आता काय चाल मा मन काही राहत नाही बापा बोलाच लागेल तिच्याबरोबर. चाल तिकडे एखादा कोपरा पाहा लागेल आता तर कोपऱ्यात जाऊन बोला लागेल आता. चाल शिवल्याकडे तू पाकल झाला गड्या तिला फोन लावल्याशिवाय जमतच नाही गड्या आठवणच बोलती येते. काय करू कसं करू आता मला काही सुचतच नाही बा गड्या. शिवल्या चाल लाव फोन करूनच नाही राहिलं ना शाळेचं नाही त्यांची लगन करणार आहे बोसोडीचं जाऊ दे ना अन्न घरात जायची नाहीतरी बायको काही सुख नाही देत ना तुले. लाव फोन लाव तू आता पहिले फोन लाव करूनच नाही राहिलं ना जमूनच नाही राहिलं ना तिच्याशिवाय. लाव शिवल्या फोन लाव आता बायकोच करतो मी आता तिले फोनवर विचारतोच लगन करतो का माबरोबर म्हणून विचारतोच मी तिच्याबरोबर 24 तास राहिल्याशिवाय तुझं मन काही भरत नाही भाऊ. मन असं म्हणजे काय वय झालं ना पोरगी भुगड नाचून राहिली ते म्हणून तो घोर आहे नाही ते तर लगून मायावर जरा ती करते माझ्यासोबत. तरी आता फोन लाव विचार दिले आता व्हॅलेंटाईन डे मध्ये लग्न करून घे तू. 14 फेब्रुवारीला कार्यक्रम करूनच टाकू आता आपण लग्न करूनच टाकू झंपूनच टाकू. लाव तिला फोन लाव आता
जबरदस्ती लग्न कर तिच्याबरोबर. फोन ला. उचलते रे बा फोन, उचलते हे. चल. हॅलो हॅलो डार्लिंग. हां निपटलं काय ते? काय म्हणे तू पोरगी? काय म्हणे? काय निपटलं नाही बापा. ते तर आता वाढलं मग पोरीला सगळं माहित झालं ना बापा. फक्त स्पष्ट बोलून नाही राहिली पण तिला सगळं माहित आहे ना. माहिती ना सगळी उधळली ना बापा. खाल्ली पिल्ली काढली ना तिनं माहित. तिला समजून सांगते ना तू, समजून सांगते ना दोन गोष्टी की बा असं नाही तसं नाही. आता कसं तुम्ही मला फोन नका करू बा. अजून ते आले की नाही तर मग अजून कसं लय वाढीन बाही प्रकरण. अजून ते मला म्हणेन की कोणासोबत बोलू राहिली आणि कोणासोबत नाही. तिनं पकडलं मला बापा हे बोलताना असं तर अजून घोर होईन बापा. त्याच्यापेक्षा मला फोन नका करू तुम्ही. फोन नका करू आता. तुले फोन नाही लावला तर मला करमत नाही ना. मा दिवस जात नाही ना तुझ्याशी बोलल्याशिवाय. एवढा जीव गुतला तुझ्यामध्ये काय सांगू तुला आता. मला करमतच नाही ना. हो बापा आता तुम्हाला करमत नाही पण मग आता कसं मी काय करू आता. माझी पोरगी माझ्या शेताळ्यावर बसेल असते ना. कोणासोबत बोलते कोणासोबत नाही. बंद बापा ते सकाळपासून रातलो तेच मा पिच्छा करते ना. कोणासोबत बोलते कोणासोबत नाही म्हणून त्याच्यापेक्षा कसं तुम्ही मला फोनच करू नका आता. हो ना मला तर नाही करा वाटत पण आता काय करू. मा मन नाही मानत ना. तुला फोन केल्याशिवाय मा भागतच नाही. असं करतं काय? हां तुझ्या पोरीचं कुठे म्हणजे जोगाड तिचं लफडं जोडतं का सांग. कॉलेजमध्ये लवकर तिच्या मागे एखादा पोरगा पोटाला लवकर द्यायला सांग. काही बोलता का तुम्ही का मा पोरीले बापा कोणताही पोरगा पटवायला लावून राहिले का तुम्ही. असं नका करू बापा. कोणाला नका सांगू हे. तिले गुतवल्याशिवाय त्या पोरीले गुतवल्याशिवाय आपला मेळ नाही येणार ना. तिचं लफडं असलं की म्हणाल होते का तू का दुधात धुयलास का. तू बी तर लफडं आहे. मी तिले रंगे हात पकडतो मग त्या पोरीले तिचं लफडं जुटलं की मग कसं आपल्याही सारखं होते तिचंही होते. कसं मग म्हणायचं काम नाही. तेरे बी चूप मेरे बी चूप. असंच करतो ना मग. असं काही बी बोलू नका बापा. तुम्ही निरा मेळावरच बोलून राहिले. काही बी करायला लावता काय आता. आपलं हाय तर हाय का मा पोरीचं जमून देता काय. तू मग जाऊ दे आता. ते तुझ्या पोरीच जाऊ दे. ते काही घेऊन दे नाही. माझ्यासोबत लग्न कर तू आता. लग्न कर. माझ्यानं राहिल्याने जाऊन राहिलो तुझ्याशिवाय मी राहू नाही शकत जगू नाही शकत. तू लग्न कर माझ्याबरोबर. लग्न कर. मी लग्न कसं करू तुमच्यासोबत सांगा ना. तुम्हीच विचार करा मी कसं करू. माझी पोरकी लग्नाची आहे बापा. मा पोरीचं लग्न राहिलं मीच करू काय. मी ना जर लग्न केलं तर तिचं लग्न होईन काय. सांगा ना तुम्ही. जरा दिमागानं गोष्टी घ्यावा. ते कसंही करतो पण मा बरोबर लग्न कर. मा बरोबर राह तू. खरं सांगतो मी. मा बायकोले मी सोडून देतो. त्याबरोबर लग्न करतो मी. मला गमतच नाही त्याचं. बापा काय घोर आणला बापा तुम्ही ना. हा मा भोवती काय घोर आणला. आता मा पोरीला काय सांगू मी. तिनं जर मला पकडलं असं तर तुम्ही फोनवर फोन करता बापा. किती सांगू फोन करू नका ना. वाटलंच तर मला बापा जशी सवय भेटली तसा मी तुम्हाला फोन करत जाईन ना. पण कसं तिकून तुम्ही फोन नका करू मला. आपण लग्नच करून घेऊ ना. हे फोनची झंझटच मोडून टाकू ना. टेन्शन न घेऊ ना तू. कर मा बरोबर लग्न कर. या 14 फेब्रुवारी लग्न करून घेऊ आपण. व्हॅलेंटाईन डे आहे ना. प्रेमाचा दिवस आहे तो. काय लावलं बाबा तुम्ही ना व्हॅलेंटाईन डे आणि त्याच दिवशी लग्न करू. इकडे माया निघून राहिला व्हॅलेंटाईन डे. तुम्हाला ते सुचून राहिलं लग्न करून हे करू. लग्न करण्याची गोष्ट बाबा माझ्या डोक्यातही नाही अजून. मग पोरीचं राहिलं नाही मी कसं करू. अरे पाय रे त्या पोऱ्या लुच्च्या. काय कसा फोनवर बोलते तर. साऱ्याचं लग्न व्हायला सारं व्हायला. तरी बाईसोबत बोलून राहिला फोनवर. करतो भाऊ आता खाजोला याली. बिन लाजा वानाचा हा मरत काऊन नाही रे. या वयामध्ये असे दिकामी धंदे करायला पोरगा याली. पाय कसं लफड जुटला आता याचं. तू ठेव फोन. ठेव माबुडाला ठेव तू फोन ठेव. मग करतो मी फोन लागलं असतं तुले. हो ठेवा फोन आणि डबल करू नका बरं मला. जसं वाटलं मला टाइम भेटला मिस करतो फोन. आता लवकर ठेवा फोन. हो ठेव. काय म्हणते आता डोंगर. हा इकडे तर मस्त चिटकिला बाबा फोनवर. मस्त याराना चालू आहे. ती बायको तिकडे टनटन करून राहिली गावामध्ये. समजून सांगा म्हणते तुमच्या पोराला शिवल्याले लफडा आहे म्हणते बा त्याचं. आता तर डोळ्यानी पाहिलं बाबा. कोणाशी बोलून राहिलं तर फोनवर भामट्या लुच्च्या. काय पाहिलं तुम्ही डोळ्यानं. काय पाहिलं. मी काय धरेल आहे कोणची. काही बी बोलून राहिले तुम्ही. अरे फोनवर मी बबण्यासोबत बोलून राहील तो. काही राजा काही बोलता बा तुम्ही तर. पण माझी बायको काय सांगणार आहे होते. तिले कसं नाचेलेच पाहिजे. पण बबण्या बरोबर बोलून राहिला तू. व्हॅलेंटाईन डे हे डे फलाण्या डे. काही बी लेका चाटा मारतले का शिवल्या तू. फकाल्या नको फेकत जाऊ ना. तुम्हाला काही माहीत ठाऊक काही नाही. सांगून राहिलो मी. चालले कुकडच्या कुकडे भाजरत.
अरे आमचा तो विषय वेगळा होता. तुम्ही काय कुकडच्या कुकडे जोडून राहिले काहीच काही. हा विषय वेगळा होता. विषय लुच्च्या पकडला न तुले फोनवर. कोणती बाई पटवली रे तू न भामट्या? अरे हो लुच्च्या, मी तुम्ही डोकं खाऊ नका बुडे बा. सांगून राहिलो मी. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. उद्या बघू मग आता आपण.